आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। साहू, तुम्ही एवढ्या रात्री कुठे जाताय? सकाळपासून किती फोन केले ग तुला? आत्ता पुळका आलाय तुला? आता आलीस तू? फोन का नाही उचललास माझा? हे बघ शानी, तू माती खाल्ली ना म्हणून भैरवी माईंनी घराबाहेर काढलंय, म्हणून अशा रस्त्यावर फिरतोय आम्ही। तू आधी मला सांग, तू फोन का नाही उचललास ग माझा? पण आता तुमची लेक फितूर झालीये, विश्वासघात केलाय सावलीने माझा। तुमच्या लेकीमुळे माझ्या ताराला एवढ्या मोठ्या स्पर्धेत हार पत्करावी लागली आहे। मी काय विचारलं ग तुला? फोन का नाही उचलला माझा? काय करत होती तू? मला माफ करा, मी कामात होते। घोरपडे दादांनी बबलू भाऊजींना सांगितलं तेव्हा मला कळलं, म्हणून मी इथे आले। तुला कळलं, तू आम्हाला भेटायला इथवर आली, तरी बरं वाटलं पोरी। पर आता आम्हाला आमच्या वाटेनं जाऊ दे ग। आई, अशा परिस्थितीत मी तुम्हाला एकटा सोडणार नाही। अगं तुम्ही माझ्या घरी चला। अगं साहू, तुला माहिती आहे ना त्या घरात कसं येऊ ग मी? दादा, मला माहितीये तुला त्या घरात येणं अवघड वाटतंय, पण तुम्हा सगळ्यांचं सुरक्षित राहणं जास्त महत्वाचं आहे। ऐक ना माझं, आणि सारंग सर आहेत की ते सगळं सांभाळून घेतील। तुम्ही चला ना माझ्यासोबत, चला। अगं साहू, मला न ग, अगं पोरीचं घर आहे, पोरीचं घर असतं या, परक्याचं घर असतं या। आणि हे बघ, आपला पांडुरंग आहे ना, तो मार्ग धावल काहीतरी। बाबा, मला विठुरायानेच तुमच्यासाठी पाठवलं, तुम्ही चला ना माझ्यासोबत। मला न ग, ऐक माझं साहू, तुझ्या घरी येऊन तुझ्या संसारात विघ्न नाही बनायचं ग आम्हाला। आई, मला सांग, जर मी अशा परिस्थितीत असते तुम्हाला एकटं सोडलं असतंस? अगं तसं नाही। नाही ना, मग मी सुद्धा तुम्हाला कोणालाच एकटं नाही सोडणार। मला आहे का आमचं? अगं न ग, बस 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 झाला तुमचा फॅमिली ड्रामा। म्हणते ना आता ती घरी चला म्हणून, मग चला की। का घरच्या सुनेला तर रस्त्यावर झोपायची तुम्हाला? त्याला गपचूप। साहू, चला। प्रत्येक आई बापाला ना तुझ्यासारखीच पोरगी मिळू दे, पांडुरंगाजवळ एवढीच प्रार्थना। या रामकृष्ण हरी। एक मिनिट, काय म्हणजे हे सगळे आता इकडे राहणार आपल्या घरात? तुमचं डोकं आहे ना ठिकाणावर सगळ्यांचं? मम्मी म्हणाले होते ना लास्ट टाइम, आधी मुलगी घरात आली आहे, हळूहळू अख्खं खानदान घेऊन येईल आणि मग सगळे परमनंटली इथेच राहतील। सारंग पण काय आता तिचंच ऐकतोय, त्यामुळे सारंग समोर बोलण्याचा तर काही प्रश्नच नाहीये। तिलोत्तमा मॅडम, एका रात्रीचा प्रश्न आहे, मी नक्की काहीतरी मार्ग काढेन। सावली, काळजी नको करू, ज्यांनी तुम्हाला घराबाहेर काढले ना त्यांचं काय करायचं ते मी बघतो।
बघून घेईन म्हणजे सारंग, ही काय भाषा आहे? तू मेहंदळे आहेस, रूपम कॉस्मेटिक्सचा CEO. ही अशी गुंडांसारखी भाषा तुला सूट नाही करत. आणि तू काय बघून घेणार आहेस? पैसे देणार आणि कॉम्प्रोमाइज करणार ना? त्यांचं प्रकरण आहे, त्यांना बघू दे, देऊ देत पैसे आणि करू देत कॉम्प्रोमाइज. आय सी. म्हणजे आपले जे पैसे चोरीला गेलेत ना, ते पण अशा कुठल्या तरी कामासाठी वापरले असतील हिच्या भावाने. कुठे तो ते पैसे? चोरलेले पैसे मी तर पाहिले नाहीत माझ्या घरात. आणि एवढे पैसे असते तर आम्ही कर्ज फेडून आलो असतो ना, इथं कशाला आलो असतो रात्रभर राहायला. जयंती, ऐश्वर्या मॅडम, माझ्या दादाने चोरी केली नाहीये, तो असं कधीच करू शकत नाही. मला विश्वास आहे त्याच्यावर. काय सांग, आम्ही विठ्ठलाचं वारकरी, चोरी मारी लांडी लबाडी कवा केली नाही. आम्हा घरी धन शब्दांची संपत्ती. आमच्या तोंडात जो सबूत बाहेर पडतोय, आमची वाणी हीच आमची संपत्ती. आयुष्यभर भजन कीर्तन करत आलो, विठ्ठलाची भक्ती करत आलो, संसार केला, पर त्यात कवाई हिशोब बघितला नाही. हिशोब कवा कळलाच नाही वा आमासनी. जे विठ्ठलानं दिलं त्यातच सुख समाधान मानलं. आपल्या नशिबात जे असतं ना, ते आपल्याला मिळतच. जे नाही ते नाही मिळत. हेच आम्ही समजत आलो. कोणाचा हक्क नाही खाल्ला आम्ही. ज्याला सबूत दिला त्याच्यासाठी जीव मी द्यायला तयार आहोत आम्ही. आयुष्यभर प्रामाणिकपणा जगत आलो. तुम्ही सगळे ना आता ऐश्वर्या, हे बघा, तुम्ही निर्धास्तपणे इथे राहा. सारंगला आणि मला तुमची काळजी आहेच. सावली तर आमची सून आहे. त्यामुळे तुम्ही इथे राहण्याला कोणाची काहीच हरकत नसावी. काय तिलोत्तमा? सॉरी, मला विचारताय? नाही, माझी हरकत का असेल आणि असली तरी काय होणार आहे त्यांनी? विरोध करायला काय अर्थच नाही. तिलोत्तमा मॅडम, तुमचे खूप खूप आभार. त्याची काहीच गरज नाहीये. बघू, गेस्ट रूम मध्ये घेऊन जा सगळ्यांना. भैरवीमय, तुम्हाला दिलेल्या वचनामुळे आजवर मी शांत होते. पण तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जात असाल तर ही सावली तिचा आवाज वाढवूही शकते.